शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे आपल्याबरोबर आहेत. तात्या, तुम्ही विधानसभा निवडणुकांची तयारी करता, अशा पद्धतीची चर्चा आहे. पक्षाकडून तर राज्यभरामध्ये तयारी केली जाते. तुम्ही गेल्या वेळेस हडपसरची विधानसभा लढवलेली होती. यावेळेस कोणत्या मतदारसंघातून निवडणूक तुम्ही लढवणार? यावेळेस मी खडकवासला विधानसभेमधून इच्छुक आहे. तसं तर मी 2014ला सुद्धा मनसेमध्ये असताना खडकवासला इच्छुक होतो आणि खडकवासल्यामध्ये मी 2014ला चांगली तयारी पण केली होती. परंतु पक्षातल्या अंतर्गत कुरघोडीला त्यावेळेस मी 2014लाच पहिल्यांदा बळी पडलो आणि 2014ला मला जी तयारी मला मनसेमध्ये असताना करायला लावली होती त्यावेळेसच मी शिवगंगा खोरा असेल, खडकवासल्याचा काही भाग असेल, या भागामध्ये मी बऱ्यापैकी कामं केली होती. स्वखर्चातून रस्ते करून दिले होते लोकांना बऱ्याच. आणि मला त्या टायमाला बांधणी पण माझी चांगली झालेली होती. शिवगंगा खोऱ्यामध्ये पूर्णपणे सगळे अगदी तुम्ही म्हणताल गावडदाऱ्यापासून तर कल्याण मोरदरीपर्यंत सगळ्या गावांमध्ये मी त्या टायमाला कामं केली होती. आणि त्यामुळं आणि 2019ला परत एकदा साहेबांनी मला हडपसरची तयारी करायला लावली. त्यामुळे मी पुन्हा एकदा हडपसरमध्ये आलो. आत्ता मला 2014च्या पार्श्वभूमीवरती आत्ता जर आपण पाहिलं तर मी गेली 5 वर्ष 2017 ते 2022 या पंचवार्षिकमध्ये मी आता खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा 70% भाग हा माझ्या मतदारसंघातला आहे, महानगरपालिकेच्या. त्यामुळं हा जो काही पट्टा आहे सगळा, आपण जर संपूर्ण खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये साधारण 1,28,000 मतदान हे कात्रज, धनकवडी, बालाजीनगर या भागाचं आहे. आणि आजपर्यंत जे आत्ताचे आमदार आहेत ह्या आमदारांना ह्याच भागातनं लीड मिळालेलं आहे. आणि तिन्ही वेळेच्या निवडणुकांमध्ये त्यांना या भागातला कुठलाही उमेदवार त्यांना विरोधामध्ये आला नाही. त्यामुळे वन सायडेड मतदान या भागातलं होतं. आणि आता जर आपण पाहिलं तर तसं या धनकवडी, बालाजीनगर या भागामधून त्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड अशी नाराजी आहे. आणि माझं या भागामध्ये काम संपूर्ण पुणे शहराला माहिती आहे. मी या भागामध्ये तुम्ही काम करताय. गेल्या वेळेस या मतदारसंघाचा जर विचार केला तर सचिन दोडकेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेली होती. विरुद्ध भाजप अशी निवडणूक झाली. मात्र आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेत. सचिन दोडके सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. विद्यमान आमदार भाजपचे आहेत. महाविकास आघाडीचा विचार करता शरद पवार गटाकडून सचिन दोडकेंनी निवडणूक लढवलेली होती म्हणून दावा केला जाऊ शकतो. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचा दावा या मतदारसंघावरती कसा राहील? नाही, आता वरिष्ठ लेवलला आता काय निर्णय घेतील ते घेतील. परंतु या भागामधून जी आघाडी मिळते महत्वाची ती या भागामधून मिळते, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर विनिंग उमेदवाराला. आणि मला वाटतं की या भागामध्ये प्राधान्य यावेळेस जर दिलं तर शिवसेना या भागामध्ये मी इच्छुक आहे आणि मला या भागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी मिळेल. तुम्ही पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे किंवा वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात काय बोललोय मी. त्या संदर्भामध्ये माझे मार्गदर्शक नेते संजयजी राऊत साहेब असतील, उद्धव साहेब असतील, सचिनजी आयर साहेब असतील, या तिघांसोबतही माझं या संदर्भामध्ये बोलणं झालेलं आहे. आणि शेवटी अंतिम निर्णय त्यांचा आहे. मी माझा इच्छुक या भागामध्ये आहे. खडकवासल्यामध्ये मला त्यांनी त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने काम चालू राहू द्यात, मी त्या पद्धतीने माझं काम चालू केलेलं आहे. माझ्याकडे आता सगळ्या खडकवासल्याच्या बाबतीतल्या ज्या छोट्या छोट्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या मी काढल्यात. माझी यंत्रणा पूर्णपणे खडकवासल्यामध्ये काम करते आहे की कुठल्या भागामध्ये वीक पॉईंट कोणचे आहेत त्या भागावरती आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. पाहतोय की आगामी विधानसभाची निवडणूक जी आहे ती खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि पक्षाच्या वरिष्ठांशी या संदर्भात बोललोय. मात्र निवडणुकीची जी तयारी आहे ती मी आतापासून सुरू केली अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.